हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण जरासंधाले प्राबल्य कितलेस म्हूण सांगून वगळसून धर्मरायाला सांगता म्हणले कुडले कृष्ण जरासंधा बिलावे आम्ही लक्षणे कृष्णाक जरासंधा एದುರಿಸುಚ जत्ता जाल्यार पांडवलांतू कृष्ण जरासंधा एದುರಿಸುಚ ताकद तस म्हळ्यार मुख्य प्राणा मात्र इते म्हळ्यार जरासंधान जतना ताका मरण मुख्य प्राणाल निमती म्हूण सांगून जल्ला नमे तशी ते मुख्य प्राण वायुदेवाल निमती ताका मरणम तशें जावन ते आतां मरण तागेले निमती जेवका जाल्यार हांगा धर्मरायान सुलभच म्हणले खूब नज जरासंधालेक पूर्ण परिचय धर्मरायाक करून दितरस तो सांगता युधिष्ठिरा रैवतक पर्वतारी चंद जावन आशिल्ले कुशस्थली पट्टण थंय वचून आमी पुरे राबल्यांची त्या पट्टणा सुत्तू कोटे बांदिला मस्त कोत्तल म्हळ्यार कंदकनी म्हणटात त्या पुरे बांदिला देवतींक समीत ते नगर प्रवेश करूं साध्य नानतील तितले भद्र जावन आमी निर्माण केला ते कोटे भितर राबून बायल मनशां समीत युद्ध करून शत्रूंक पराजय कोरयत म्हणटना आमगेले पुरे द्वार आमी पुरे गोपालक वृष्णीवीर सांगोच आमगेले विशयांतू कांय ना न्हय तशी आमी आतां संतोशारी ते कुशस्थली नगरांत वास करून आसचे म्हळ्यार थंय यदुवंशाचे मस्त जन आसचे राजकुमार आसचे कुल कुटुंब आसा यदुवंशाचे पुराय जनाक बारे संतोश आनी आमकां जरासंधाल भंय ना म्हूण सांगून आमी पुरे महापराक्रमीची युधिष्ठिरा जाल्यार जरासंधाले भंयानच आमी मथुरे सोण रैवतक पर्वता वचून राबल्यांची म्हूण जाल्यार जरासंधाल पराक्रम कितले म्हूण तूं आलोचन करून नजवे तशी 3 योजना पर्वताचे साಲು तांतू प्रति एक योजना मध्यंतू 21 सेनानेली म्हळ्यार आमी म्हणटा पळय थंय एक सैन्य सन सैन्य कोरून दवरून ते 21 प्रदेशांतू 21 कडेन ते सेनानले स्थापन केला एक योजनाचे जल्ले म्हूण म्हणटा थंय व्हड महाद्वार निर्माण केला 100 उपद्वारय निर्माण केला त्या 100 उपद्वारांतू थंय कितलीकी विराधिवीर सदा काल कावल राबता रस्ताची युद्धांतू अप्रतिम म्हूण कोण म्हणून घेतला यादवाले 18 पंगड आसा ते 18 पंगडाचे क्षत्रिय रक्षणे खातीर थंय राबल्यांची नगर रक्षणे कुशस्थली नगराचे रक्षण करताची म्हूण म्हणटा आनी म्हणटा धर्मजा पळय आमगेले ज्ञाती बांधव 18,000 इतलेसची तांतू आहुक मळल आसा न्हय ताका एकल्याकची देव समान जावन आशिल्ले 100 जन चेडूं आसाची मात्र न्हय भावंड समीत जावन चारुदेशना चक्रदेव सात्यकी हांव मिगेल अण्णा बलरामू मिगेल 2 चेडूं आनी सांब प्रद्युम्न हे 7 जन अतिरथ म्हणून घेतचे आमगेले टिमांतू
मांत्रवे महारथ यसची कृतावरमा अनादृष्टी समीक समितिंजय कंक शंಕು ಕುಂತಿ ಕುಂತಿ म्हळ्यारी पांडवाला म्हणे कुंती म्हूण म्हळ्ळेकलो असल महारथ एमगेला तसची महापराक्रमी जावन आशिल्ले अंधक बोज आनी तागेले 2 चेडूं तांकां सांगला रे ते तागेले वंशाकची कोण ते अंधक बोजांगेले 2 चेडूं तागेले वंशाकची सरबलेले चलवे कसं पराक्रम म्हूण म्हणल्यार तितले पराक्रम ते महारथ पूरे कुशस्थली मध्येंतू वैष्णव कुलाच्या अल्बटू मेळ्ळू गम्मत रसची म्हणटना ते वैष्णव जनाल बटू पुरे अतिरथ महारथ आसची म्हणटना जरासंधाल निक शौर्य पराक्रम कितलेशे पुरो ते आलोचना कर का म्हणटा मागीर म्हणटा रस धर्मराया आत्ताचे प्रस्तुत पळयल्यार तूं एकलो चक्रवर्ती जावच्या अर्हस भूमंडलाचे सर्वरायाल वयर तूं सार्वभौमत्व स्थापन केल्ली म्हूण जाल्यार तुका राज्यसूय याग करच्याक कसले अड्डी ना जाल्यार तूं पुरे रायांक गेलोवच्या पुरो जाल्यार जरासंधा मारूं ಸ್ವಲ್ಪ कश्ट आसतले म्हूण दिसता म्हाका केद्दोळते तूं जरासंधा मारना तेद्दोळते तुका दिग्विजय कोरून सगळे अखंड भूमंडला तूं राय जाल्लो म्हूण म्हणलेले खंडित साध्य जायना म्हूण म्हाका दिसता तशी जरासंधू अनेकानेक रायांक तागेले कारागृहांत दवरला आतां वानरांकय राय कारागृह दवरला न्हय सर्व रायांक गेलवून यज्ञपशू कोरका तांकां म्हळ्यार यज्ञपशू करचे म्हळ्यार यज्ञांत बली दिवचे ते तागेलें एक आलोचना ताजे खातीर ताणें महादेव रुद्राला अनुग्रहय घेतला पळय ब्रह्माले रुद्राले पुराय तपस्वी करून अनुग्रह घेवचे जे राक्षसांगेले राक्षस बुद्धीच्यांगेलें काम तशें तो सांगता रुद्राल वरान ताका सर्व रायांक पराजित करची तसल शक्ती प्राप्त जाला सर्व रायांक घेवन तांकां कारागृह घालून सोडला तागेले देशांत पुराय कारागृहांत राय आसची तागेले भय्यानाची आमी मथुरे सोण द्वारावती कैल्याची तशें तुका राजसूय याक कोरका म्हूण आश आसल्या सुरवेक जरासंधाक सलवाय ताणें बंधना घाल्लेले सर्व रायांक यमपुरीक रायांक पुरी बंद विमोचन कोरका आनी जरासंधाक एकचूर आलोचना करची नाका तूं यमपुरीक भेटका म्हळ्यार ताका मारका तशें मारनी म्हूण जाल्यार तूं पळय ते राजसूय यागा करका म्हूण लेखला ते आशय पुर्ती जायना तशें जावन तुगेले अन्नाक तूं पित्र लोकां दुखून वयरची लोकां भेटका म्हूण जाल्यार राजसूय याग कोरका राजसूय याग कोरका जाल्यार सुरवे तूं जरासंधा मारका म्हूण सांगून कृष्ण सांगता तुका स्पश्ट अभिप्राय कसो न्ही जायतवे नकवे कसो म्हूण स्पश्ट जावन तिळशी ते वेळार धर्मरायो कृष्णाले सांगली कृष्णा येदोळ ते ह्या विशय म्हाका गोतू ना कितले विशय तूं सांगले म्हाका जाल्यार खंयच्यो संशय आयल्यार निवारण करचे सामर्थ्यक तुकाच तशी ग्रहे ग्रहे ही राजानः स्वस्थे स्वस्थ प्रियकरा न च साम्राज्य माप्तास्ते सम्राट ढ्यो ही कृच्छबाक म्हळ्यार हे ग्रहे ग्रहे ही राजानः म्हळ्यार प्रति एक देशांतूय राय आसता तांणी तांकां प्रियजन कार्य कोण करून दिता म्हणून एक आसक्त जावन आसता तांकां जाय जाल्यार कार्य करून घेवच्याक 100 राज आसची कितले राय असो जाल्यार सम्राट म्हळेल किर्ती कोणाकय येनी म्हूण दिसता म्हाका जाल्यार कृष्णा बद्द जावन सम्राट म्हळेले नांव पावच्या कितले कश्ट न्हय म्हूण म्हणटा कोण धर्मराय आनी सांगता युद्ध करना नातलें आमकां विंगडाल पराक्रम कसलो म्हूण सांगून कळू वचवे ना न्हय म्हणटना आमी श्रेश्ठ आमी पराक्रमी म्हूण सांगू वचवे ना न्हय तशें सुरवेक एदुराळेल बल कसो म्हूण सांगून
कोळका आमकां म्हणटा आनी वृश्णिकुलोद्भह म्हणटा वृश्णिकुलाचो श्रेश्ठ जावन आशिल्लो तूं हे भुलोक विस्तार जावन आशिल्ले कितली की राय म्हळ्यार रत्नाल निमती समृद्ध जाला म्हळ्यार हे भुंय तूं ह्या भुंय कितले विस्तार आसा म्हळ्यार तितली राज्य तितली राय सकट ह्या भुंयत आसची विशाल प्रपंचाचे पर्यटनेन आमकां नाना देशाचे रसांक गेले रायांक गेले पुरे विशय आमकां कळटा आनी कसलें म्हळ्यार आमी पराक्रमी म्हळ्यार भ्रांती आमकां आशिल्ली न्हय आतां तूं पुरे सांगलें जरासंधाल विशयी सांगलें म्हणटना आतां आमकां एक नमने हुस्कूस उरजले आमगेल्या पशी भारी पराक्रमी जरासंध दिसता हाका तशें आमी कशी गेलवचे म्हळ्यार एक हुस्को आमकां आतां शूर जाला जाल्यार कृष्णा कश्ट साध्य म्हूण जाल्यार जय म्हणून राजसूय करचे आशेनी दवरून घेवचे पशी न्हू मनाक समाधान कोरना सुचे लायक म्हूण दिसता कित्याक म्हळ्यार म्हणटा मागीर शमदमांत क्षमा निमती जी मस्त क्षेम जाता दम म्हळ्यार केन्ना ते राज्यांत म्हणटा पळय म्हळ्यार केन्ना आमकां आशी म्हळ्यार लायली कुडले केन्ना कोपू सकट शूर जाता म्हूण ना जाल्यार आमी शमानाची नुतची समाधानेरी येपरे करचे लायक नमे म्हूण जाल्यार एक विशय कसं न्ही म्हूण म्हळ्यार या अंग बशील बरलेले जन पुरे तुम्ही सर्व रायांक मारच्या सशक्त सची म्हूण म्हणटात न्हय आतां ही आशी सोडल्यार मुखारसून आमगेले कुटुंबीन तूं कोणें एकलो सम्राट पदवीर बसचे तसो लायल्यार तो युध्द करतलो जायना जरासंधाल विशय तूं सांगिल्लें आयकून म्हाका भंय सुरू जाला जाय म्हणून तो बरी दुश्ट म्हणटरस तूं ते दुश्टतन दमन करून आमच्यान जातले निजावन हांव दुर्बलू न्हय तुगेले वैर ಅವಲಂಬಿತ जाला ಮಾತ್ರ ನ್ಹೈ ಬಾಮುಂಡ ಸ್ವಲ್ಪ अर्जुनू भीमू ಸ್ವಲ್ಪ युद्ध करच्यांतू भारी श्रेष्ठ म्हूण म्हणलेलें देखून आमकां म्हाका युद्ध कोरया म्हूण म्हणलेलें मनांत आयिल्ले शिवाय आतां तूं जरासंधाल विशय पळय सांगलां तर युद्ध कोरता की नाका की म्हूण सांगून म्हाका दिसतारस कृष्णा हांव कसलो कोरका म्हाका कळना म्हूण सांगतना तुची म्हाका सर्व कार्यांतू तुवें प्रेरण करचें तुवें कोरोचें तशें हांव न्हू हे म्हाका येयलो संशय कसो संशय आब तुगेले निमती म्हाका एक संशय कसो म्हळ्यार तुगेले निमती पराजीत जायना आशिल्लो तुगेले निमती मारना आशिल्लो तसो जरासंध मेगेले निमती मरतलो वे भीमसेन ताका मारक योग्य वे अर्जुनाल निमती मरतलो वे तो ह्या पुरे संशय म्हाका क्षणाक बाधितरस म्हणटना पदे पदे तेंचे विशय मनांत येतरस तशें हांव न्हू मेगेले सर्व कार्यांतू तूं संशय सर्वकार्या विशय तुका गोत्तस देखून मेगेले संशय निवारण कसली म्हूण सांगून तुका कळना वे तशी मेगेले संशय निवारण करतवे म्हूण सांगता तशी आतां संशय निवारण करी म्हूण म्हणलां न्हय जाल्यार हांगा कृष्णाक कसलें गोतना म्हणना तो सांगता कृष्णा नयोमयी बलम जया पार्थे धनंजये कृष्णा तुका कसलें गोतना म्हणना सर्व राजनीती तुका गोतस ताजे नंतर जरासंधाल वधीक कोण सांगतरस भीम वता सांगतरस कसं न्ही म्हूण म्हळ्यार राया कोणाक युधिष्ठिरा सांगता राया तूं प्रयत्न करना नतला रे तूं दुर्बल तुका सहायक कोणेय ना एकाकी जावन शत्रू प्रबल आसा एकाकी जावन वचूका हांवें म्हूण तूं लेखला जाल्यार तूं बदमी नाश जाता जाल्यार ಕೆಲವು ಸಮಯಾಂತು मस्त दुर्बल एकलो चमकलो लय आसा जाल्यार कसले एक चतुर उपाय तागेले मनांत आसा म्हळ्यार तो गेलोवन येता हें तुका गोतच ना आतां कृष्ण सकल राजनीती गोत आशिल्लो तो गोतना अशें आमकां जरासंधाल लोट युध्द करी म्हणून प्रेरण दितवे मात्र न्ही ताका जरासंधाल वध करता जाल्यार कितलें बल जावका तितलें बल मेगेल्यार ना हांवें अर्जुनान आशिल्ले कडेन विजय मेळटा म्हळ्यार खंडीत म्हूण तुका गोतना हांवें तशी दाक्षिणाग्नी गार्हपत्य आहावनीय हे तीन अग्नी नानतला रे यज्ञ करूं साध्य आसवे ना न्हय तशी आमी त्याग जनय वचून जरासंधा वध करून जय साधन करून येवया कशी तीन अग्नी की तशी हांव तूं आनी
कृष्ण जैतवे म्हण म्हणटना कृष्ण नाही हांव अर्जुन आनी कृष्ण म्हण म्हणटा कळवे कडेर कृष्ण सांगता के धर्मरायाक धर्मराया कळ्ळें चेडूपणारी कसं जाता म्हणून विवेचन करना अशी इच्छे नेरवेरसून घेताची त्या कामा निमती कसं जातलें म्हणल्यार चिंता ना मागीर जाल्यार वैरी तो सानो जेवो बुद्धन नातील जेवो कसल जेवो तो वैरी वैरीची ताका क्षम दिवचे ना तेच्या न्हू तूं प्रत्येक कार्य सम आलोचन करून करी म्हूण सांगता मागीर कृतयुगाचे यवनाश्व म्हणलेले चाल्लो जवन आशिल्लो मान धातू ताणें देवत तागेले शत्रू तांकां पुरे जना जय जय करून घेवन चक्रवर्ती गेलेले पळयताचे आमी देवत न्ही तागेले शत्रू कोण युवनाश्वाले पोतू मान धातू ताका अनेक शत्रू आशिल्ले तांकां पुरे जय करून घेवन चक्रवर्ती गेलात तशी भगीरथल काणे कनवे तूं भगीरथ तागेले प्रजांगेले विशयांत बारी दय दाखयत आशिल्लो तशें भगीरथ चक्रवर्ती गेलो कार्तवीर्यार्जुन तयार रायल काणी तूं ऐकला जाल्यार सहस्र बाहू वस्तूचे कार्तवीर्याचे न्हू तपसा शक्तीनाची चक्रवर्ती जाल्लो मागीर भरत तागेले भुजबल पराक्रमान जालो ह्या पुरे कसले सांगचे म्हळ्यार मरुतू धनसमृद्धी जावन चक्राधिपती जावन घेतलो ह्या पुरे कसले तो सांगता म्हळ्यार तुगेले विशयान तूं एक आव ऐकलेले गुण कसले म्हळ्यार यवनाश्व आशिल तसले शत्रुनिग्रह सामर्थ्य भगीरथाले प्रजापालने कार्तवीर्याल तपशक्ती भरताले भुजबल भरत म्हळ्यार रामाभावने हांगा हागेले वंश भरत भुजबल पराक्रम मरुत्ताल समृद्धी हे पुरे गुण तुगेले एकल्यान तस जरासंधालान तूं चक्रवर्ती जेवचे गुण ना म्हणलेकू नका आस जाल्यार तो बाई चक्रवर्ती जेवचे योग्यची जाल्यार ताका लागीं युद्धाक हजारा कडल्यान राय आसाची एक त्या वेळाक ताका चक्रवर्ती जावप म्हणून जोर आसचेले जरासंधाक 100 जन राजकुमार राय आयल्यार ताका एदुरसूचे जायना तितले बलिश्ट तो जाल्यार चक्रवर्ती जेवच्या कसले तोंद ना तितले बलिश्ट कनकाभरण धारण केले रायान पदे पदे ताका कप्पकाणीक दिवका त्या वेळार तो स्वभावत तो दुष्ट जाल्यार राय पुरय तो तांणी सांगताचे कसं न्ही रायान पुरय दिवचे कप्पकाणीक ताका संतोष जायना तो पिडन करता आसता म्हाका निकी कप्पकाणीक येवो म्हणून पुरे रायांक तो पिडन करता आसता जरासंधाले एक वायट गुण कसो म्हळ्यार ताणें येदोळ तरी कितले राजकुमारांक गेलून रायांक राजकुमारांक पुरय हाडला तांकां एक व्हड एक मनुष्यमेध यज्ञ करता म्हूण म्हळेलें तागेले मनान तो आस तशी जावन आतां युद्ध करी तूं मातशें सर्त कसो जाल्यार जरासंधाले हे ताकत चड आस पराक्रम चड आस म्हणून मातशें सर्त कसो जाल्यार तूं क्षत्रीय बी न्हय क्षत्रीय शस्त्रमरणो यदा भवती सत्कृता क्षत्रिय युद्ध करता आसतना मेल्लो म्हूण जाल्यार ताका शस्त्रमरण म्हणटा तें जालें म्हूण ताका वीरस्वर्ग मेळटा म्हणटाची आनी कोणीय ताका अयो मेल्लो नव्हतो इथे युद्धा चमकलो म्हणाची युद्धा वचून मेल्लो पळय तो युद्धान तुजी ताका वीरस्वर्ग मेळ्ळे भारी पराक्रमी म्हूण होगळसिताची युद्धान आतां तूं ताका मारलें तूं ताका सत्कार केल्या वरी गेलें ताका वीरस्वर्गा पेटयल्या वरी गेलें तुका ताणें मारलें तुका ताणें एक नमने गौरव दिवन वीरस्वर्गा पेटयले वरी गेलें तशें चावन पळय दोन रिती एक जालें तुका तोंदरी ना आतां आमी तीग जणय वचा कळ्ळें वचून जरासंधाक द्वंद्व युद्धाक आव्हान करताचें वचा म्हळ्यार युधिष्ठिरा सांगता ना तो भीमार्जुनाक घेवन आपण वत्ता म्हणून तशें सांगता आस म्हळ्यार येदोळ थंय 86 रायांक तागेले अधीन घाला महाभारत तात्पर्य निर्णयांत आमी पळयला 22,000 राजकुमार ताण धरले तसले 86 म्हणल्यार ते 86 कुटुंबेचे रायाल चेडू नात्र तशें पुरय ಒಟ್ಟು करून 86 22,000 जन आसत आनी 14 राया तो हाडचे आसा 100 राय जाल्ले कुडले नरबेदशूर करता म्हण आसा हांगा एक कसं न्ही तेदे व्हडले पराक्रमी 100 राया हाडचे व्हड विशय न्ही आनी 11 राय आशिल्ली थंय म्हूण सांगून कालचे दीस आमी तात्पर्य निर्णय पळयला आनी 14 जन म्हळ्यार आनी 14 कुलाचे रायांक हाडू आसा
कोण जरासंधाक पराजय करतकी तो चक्रवर्ती जेवचे विषयाक सगळे संशय ना धर्मराय आताच न्हू आमी वच्चे लायक म्हूण सांगून कृष्ण सांगता तेन्ना युधिष्ठीर सांगता की कृष्णा नाका कृष्णा राजसूय यागू करचे नाका इते म्हळ्यार तो धर्मिष्ठ ताका हे परी नाकाचे नाका कळ्ळें कडेरी इतरे युधिष्ठिराक म्हणटा तो सांगता पळय चक्रवर्ती जावका म्हणलेले काशी राज्यसूय याग करका म्हणलेले काशीन तुम्ही प्रेमिकल प्रितीचे तुका भीमाक अर्जुनाक पळय जरासंधाले कशी पेटत तो साक्षात यो मुतो तुम्ही सांगिल्ले कारे म्हूण म्हणटरस तो सांगता की भीमार्जुन उभौ नेत्रे मनोमन्ये जनार्दन म्हळ्यार भीम आनी अर्जुन मिगेल दोन दोळ अशी तूं मिगेल मन अशी कृष्णा म्हाका तुमी पळय प्रितीचेची तशी दोळो मनांतूल बुद्धी काण घेतील कोणें जेव वांतावे ना नवे तशें जरासंधाक यम समीत पराजित करना म्हणून केन्ना आस की तसा लेद्राक तुमकां हांव पेटोवन तुमगेल पराक्रम निष्प्रयोजक जातकी म्हणाल भंय म्हाका एक राजसूय यागाचे आशी कितली की सकट गंडांतर जातले तशें चावन नाका नाका हें कार्य करचें नाका राजसूय याग करचें नाका हांगा सोडचें लायक म्हणलें म्हगेलो अभिप्राय कृष्णा हे याग करचें नाका म्हूण म्हणटरस हे याग करून कस कश्ट न्ही जेवचे पशी पळय सांगता कर्म योग करचे पशी कर्म संन्यासाची लायक म्हूण म्हाका दिसता म्हूण सांग जरासंधाल विशयांत विषय सांगले नंतर म्हगेल हृदय मस्त भंय शूर जाला राजसूय याग म्हज्यान साध्य ना म्हूण सांगून हांव लेखतरस म्हणून म्हणटरस कडेरी अर्जुना कोप येत काही कोप म्हळ्यार रे अण्णाल वयर कोप पुन्हा जाल्यार अर्जुना दिसता की हांव आतांच्या आतां खांडव दहन करचें म्हूण सांगून अग्नी की गांडीव धनुसू अक्षय तुणीर महाअस्त्र ते प्रयोग करचे कशी म्हणलें सामर्थ्यिका कितली की सकडी घेवन जल्ला कष्टपट्ट कष्ट पावन हांव हे परे संपादन केलेले शिवाय म्हाका कोणें हाण दिलेलें नाही तशी तो ताका उद्विग्नता कोप येयला ताका तो अण्णा सांगता की कुले जन्म प्रशंसन्ति वैद्याः साधु सुनिश्चिता बलेन सदृशं नास्ति वीर्यं तु मम रोचते मस्त विद्वांस मळेल जन उत्तम कुलांतू आम्ही जन्म येवका म्हणून लेखताचे जेव्हा उत्तम कुलांतू कोण जन्म येयला तांकां भारी प्रशंसा होगळसी ताचे जाल्यार म्हगेलो अभिप्राय कसले म्हळ्यार सत्कुलांत आमी जन्म आयल्या जल्वे पराक्रम जावका न्हय तशी सत्कुलांत जन्म येवचे पशी पराक्रमी जावन जन्म येवचे श्रेष्ठ म्हणून म्हाका दिसता पराक्रमा पशी व्हड विशय खंयच्योय ना नवे युधिष्ठिरा महाराजा म्हणून आपयतो इथे म्हळ्यार युधिष्ठिर ताका अण्ण जाल्यार राय वय नवे सांगतरस पराक्रमिले कुलांत निर्बिर्य एकलो जन्म आयलो म्हण जाल्यार कितले अळशिक नवे तशी आमी दुर्बलाल वंशांतो पराक्रमी जन्म येयला कितले होगळसिता की तशी पराक्रमी वंशांतो एकलो निर्बिर्य निर्बल जल म्हणजे तितले तेगळसिताची तशें जावन अनेक महाराजा तूं उडगस्त बरी युधिष्ठिरा कोण राज्य विस्तार करता की शत्रू दमन करता की तो क्षत्रिय जावन क्षत्रिय म्हणून घेता विंगड जन्म आयलो कोणकी करून बरलेले राज्याक राय जाल्लो तशी मरण पावन चमकलो ताका कोणें वीरक्षत्रिय म्हणाचे आशिल राज्य आनी विस्तार करता कोण शत्रूंक दमन करता कोण प्रजावर्गांच्या संतोष जावन दवरता कोण तोच राय श्रेष्ठ राय म्हणून घेता म्हण म्हणटरस पराक्रमनातले कितले गुण आसो पराक्रमनातिलो हेडी निर्बलो म्हणून घेता तशें जावन ध्येय कोरका ध्येय जावका आमी अशी चोलका हेच कोरका ताका प्रयत्न जावका ध्येय आनी प्रयत्न आसल्यार दैव बल अदृश्ट ना नासल्यार ते बाई सक्सेस जायना तशें म्हगेल दृश्टीर एक मनशाक कसं कोरका म्हूण म्हणलें एक ध्येय सुका ते ध्येय सही करून घेवच्या प्रयत्न कोरका आनी ताका अदृश्ट सुका हे पुरे जया कारण जाता पराक्रम सर्वगुणा पशी श्रेष्ठ जाल्यार पराक्रमी अविवेकांत हाणें वर्तन केलें म्हण जाल्यार तो जय पावलो म्हण म्हणटावे ना न्हय तशें जावन शत्रू पराक्रमी जावन असो केलो वेळांत तागेले शौर्यान तागेले कसं म्हणजे एक शौर्याचे मद ते वायट न्ही पराक्रमीक ताजीन केलो पण तो मद आशिल्ले दुरभिमान अहंकार जात पळय तेदना तो इदुराळेल वटू युद्ध करता आनी प्राणत्याग करता जाल्यार
पराक्रमी जावन आशिल्ल्याक दैन्या निमती बाद जाता आनी मोहा निमती बाद जाता. तशें कोणाक विजय जावका म्हणून आश आसा त्या रायान दैन्य आनी मोह दोन्ही परित्याग कोरका. राजसूय याका कारणान आम्ही जरासंधा संवार करच्याक प्रयत्न करचे, कृतकृत्य जेवचे, दुरुद्देशान कितली की जना बंधनाक हल्ला पडताणे ते राया पळय बंध विमोचन करचे म्हण ताजी पशी होड काम खंयचे आसवे. तशें तूं सुरवेक आमकां युद्ध करू आपण दी, तूं येवका म्हणना आपणपुणी दी. इतेका म्हळ्यार पळय आमकां युद्ध नाका म्हणजे आमी रुशींक गेल म्हणके कशाय वस्त्र संन्यास ते वस्त्र न्हेसून घेवन आसचे लायक न्हय जाल्यार आमी तसले दुर्बळ न्हय. आमी साम्राज्य एक बांदूक समर्थ जावन आसूत न्हय. तशें आमी युद्ध कोरया म्हणटा. तेदना कृष्ण सांगके पळय धर्मराया आजी अर्जुनान सांगिल्लें उतर कसं जालें म्हणून भरत कुलोत्पन्न जावन आशिल्लो, मान्य कुंतीक पुत्र जावन आशिल्लो, एकल्याक कशीत राजपुत्र म्हणून घेतिल्याक खंयचे रीती विवेचन आसूं का खंयचे रीतीर पराक्रम आसूं का त्या पुराय आजी अर्जुनान दाखयला. तो भरत कुलाशय वय कुंती पुत्रय वय म्हणलेल्या विशयान तो ताणें दाखोवन घेतला आजी. तशें युधिष्ठिरा अनेक तूं आलोचन कोरका तुका मरण केन्ना येता म्हूण म्हणलेल्या विशय सांगू जतपय ना नमे कोणाकय कळना मरण सन्निहित जाल्ला कोणाकय कळना ते रात्र येतकी सकाळ येतकी आज येतकी फाय येतकी तेमय विशय कोणेय सांगू जायना. आनी युद्ध करनाशी तूं बसलो म्हण जाल्यार तुका अमरत्व प्राप्त जाता. कोणेय मरनाची युद्ध करना नाशी घरकड बशिल्ले कडेन मरनाची म्हूण तूं खंयची गॅरंटी दिता. अर्जुन मरना, भीम मरना, घरा बसला आनी चंदायर आसताचे म्हूण खंयची गॅरंटी दिता. मृत्यू कोणाक केदन येता म्हूण सांगू जायना. म्हणटना तुका हांव सांगिल्लें न्हय युद्ध कोरका वीरस्वर्ग पावका ताजी पशी होड श्रेष्ठ मरण क्षत्रियाक ना म्हूण म्हणला न्हय. तशें तूं कोणाकी मरण येता केदनकी मरण येता म्हणून भिवचे पशी तुगेल स्वधर्म रक्षण करचे विशयान तूं पळय. दुष्ट शिक्षण शिष्ट परिपालन ह्या प्ररायान सोडूंक ना. इते म्हळ्यार मरण येवचे खातीर राखून बसना ताणें मरण येता म्हणले खातीर भिवन बसचें खंय ना. तशें राजनीती कसले म्हूण म्हळ्यार काल देश वर्तमान परिशीलन कोरका आनी शत्रूल वयर आक्रमण कोरका हेंची राजनीती म्हूण म्हणटा. तशें पळय खंयचे समया कसल कोरका म्हूण म्हळ्यार समविवेचन करनी मंत्रालोचन करनी सीधा चमकले त्या वेळा खंय की सुलवो येता कसले वायट जेवचे पळय कोरका आशिल्लें काम कशें कोरका म्हूण सुरवें दुखून आलोचन करून चंद रितीर केल्लें म्हणजे चलोवचें कसल्याक गेलवून येताची. तशें तूं पळय पेटय भावंडांक आनी युद्ध कोर न्हू जरासंधा गेलवून राजसूय याग करी तुगेला नाक न्हय लायक जेवचें ताण न्हय सदगती वचचें म्हणून म्हणटर आसतना धर्मरायाक ಸ್ವಲ್ಪ धैर्य येईल काही कडे रे तो पराक्रमी जरासंधाले एक काणी म्हाका सांगतवे म्हणलें ताका ते जरासंधाल काणी ऐकू का म्हणलें की इश्ट जालें. तो सांगता कृष्णा तो जरासंधन म्हळ्यार कोण तूं केला तर तो कितले की पंत युद्ध केला म्हण हांव आयकला जाल्यार तो नाश जायनी म्हूण म्हळ्यार तागेले पराक्रम कसले हे पळय म्हाका विस्तार जावन सांगतवे म्हणून सांगता. तेदना तो सांगता युधिष्ठिरा जरासंध कोण तागेले पराक्रम कसले मिगेल विशय ताणें मस्त अपराध केला जाल्यार हांव ताका मारनाशी सोडला इत्याक हे मागीर सांगता पुरे विस्तार जावन सांगता म्हूण सांगतो. तो जरासंधाल काणी सांगूक शुरू करता. महापराक्रमी जावन आशिल्लो बृहद्रथ म्हणलो राय आशिल्लो मगध देशाचो युद्धांत कोणेय ताका एदूर जायना तसलो अहंकारय ताका आशिल्ले. 3 अक्षोहिणी सैन्य तागेले आशिल्ले तेंचे कारण भारी रूपसंपन्न पराक्रमी श्रीमंत सकट जावन नित्याची कितली की सकट याग करतर आशिल्लो बृहद्रथ भुलोकांत तो इंद्रदेव की म्हूण लेखुका भुलोकाचो इंद्रदेव तशी तितलो प्रभावी जावन आशिल्लो. सूर्याल म्हणके तेजस्वी जावन आशिल्लो. क्षम दिवचे विशयांत पृथ्वी समान जावन आशिल्लो. कोप दंडन दिवचे विशय यमा समान जावन आशिल्लो. ऐश्वर्यांत कुबेरा समान जावन आशिल्लो. तागेले सद्गुण कितले म्हूण म्हळ्यार सगळे लोकांत पुरे जेन्ना तागेले गुण गोत आशिल्ले काय कित्याक म्हळ्यार सुर्याले उजवाड कशी सगळे लोक पसरसता तशीच हागेले सद्गुण पुराय जना गोत आशिल्ले. त्या वेळार बृहद्रथाक काशीराजाल दोनी जवळ चिलयां लोट भारडी जाले. तशी दोग जाणांकय तो एकांतार आसतना सांगता काय हांव तुमकां दोग जाणां एक प्रितीन पळयता तारतम्य करना म्हणून. तशी चंदकोर्ण पळयत आशिल्लो कितले की वर्स जाले जाल्यार संतान जायनी ताका राय मंतर जाल्लो कितले की सकडी इश्टी याग सकड केल्ले ताणें चेडून जावका म्हणून जाल्यार चेडून जायनीची
एक दीस राजसभेरे बृहद रथ बसला थंय एकलो सेवक येवन सांगता चंड कौशिक म्हूण म्हणलेलो तो गौतम वंशाचो ऋषी तो तपश्चर्य जावन तीर्थयात्रेन तो आसक्तीरी देशसंचार करतो आशिल्लो आतां हेंचे नगराचे समीप लग्गी एक रुखा पंदाक बैसून तो ध्यानांत कडेर ह्या खुशी जाले चंड कौशिकाला अनुग्रहार्पणी संतान जत्वे पळया म्हूण 2 बायलांकय घेवन चंड कौशिकाला चमकला भक्तिपूर्वक पूज करता त्या वेळार ते महर्षीक भारी संतोष जाता निमगिता तुगेले पुजेन म्हाका संतोष जाला तुगेले आदर सत्कारान म्हाका भारी संतोष जाला तूं कसले एक वर दिता निमगे एक वर कडेरे रायाल दोळे दुखून बडबड उदा देमतके सांगतके पळय म्हणतके तो आव मिगल राज्य कोश या पुरैसोण तपस्या वचुका म्हूण सांगून सिद्ध जालोलो इत्या गोतस्वे वंशाभिवृद्धी संतांना म्हाका जिवनांतू भारी बेजार जाला म्हणटनी हे राज्य कोश कसले म्हाका कसले तुगेले वरा निमती तूं वर कसो दितलो हांव आतां मंतर जाला वयवे संतान निमगोच्या जत्वे ना न्हय तूं कसो वर दितलो वापस मिगेल राज्य कोश आनी विस्तार जावं म्हणून वर दितलो म्हाका तें नाकाची नाका म्हूण म्हणटरस म्हाका संतान ना नसल निर्भाग्य आम म्हाका हें पळय वरा निमती कसं प्रयोजन आसा म्हूण ताका बृहद्रथ रायाले उतर ऐकून त्या महर्षीक भारी एक नमने तागेले वयर कनिकर जतके तो कसो करता एक आंबेरुका पंदा बैसून आशिल्लो थंयची ध्यानमग्न जतके ध्यानमग्न जावन त्या वेळाक समजावन त्या आंबेरुका तकून एक फल हे महर्शील जंगेर पडले एक वारे ना खंयचे पक्षी न्हय चब्बून पडलेले न्हय ता जितल्याक एक पडला ते ताजितल्या म्हण आमी लेखचे पशी महर्शीन इच्छ केलेले म्हण आमी लेखू येता तो महर्षी कसं करता त्या काढतकय आनी तो ते अभिमंत्रण करून रळ्या दितके तुका प्रतिमा साहसी एक पूत जत्ता म्हण सांगून हें फल स्वीकार करी तूं जिवनाक कसले बेजार करचे नाका संतान प्राप्ती जायनी म्हूण तूं अरण्य वचे नाका तुका एक संतान प्राप्त जाता म्हूण सांगता बृहद्रथा भारी खुश जातके चंड कौशिका पांय पडलो ते आंबा फल घेतले तागेले 2 बैलांक घेवन तो अरमनेक येयलो आतां दोग जाणांकय समान पळयता म्हणून उतर दिला आतां एक फल दोग जाणां कशी दिवचे एकले दिले एकले कोप येता एकले दिले एकले कोप येता तारतम्य करना म्हूण म्हणला न्हय कसो करचें म्हूण आलोचना करता तो कसो करतकय ते आंबो बैलांक दिता आनी दोग जाणी समान कुडको करून खायाची म्हणटा दोग जाणी तांणी भक्तीन स्वीकार करताची आनी अर्ध कुडको करून दोग जाणी भक्षण करताची तशी दोग जाणी गरबेण जाल्लींची दोग जाणांकय गर्भ राबला म्हूण सांगून राया आनंद एक चेडूं निमगेलेले 2 मेळ्ळे न्हय म्हाका म्हूण जाल्यार 9 म्हयनो जालो की ಒಟ್ಟು ಬಾಳನ್ ಜಲ್ಲಂಚಿ ತೈತಿಕ ಪಟ್ಟ ದುಃಖತನ ಹಂಗಿಕ ಪಟ್ಟ ದುಃಖಿಲ್ಲ ತೈತಿನ ಬಾಳ ಜತನ ಹಂಗೆ ಹಿ ಬಾಳ जल्लरे महर्षीन पूर्ण फल तांणी सम अर्ध करून भक्षण केलेलें नव्हे आतां तांकां चेडूं अर्ध जल्लाके म्हळ्यार अर्ध म्हळ्यार कशी एक चेरडाक एक दोळ आसा एक हात आसा एक पाय आसा एक कान आसा एक अर्धा सम अर्धाक सिळून गेला म्हूण जाल्यार ते जल्लाक आसा न्ही त्या चेरडाक पळयतना मात्ती हुन गेल की ते राणींक न्ही दोनी जीवय दोनी भागय त्या चेरडाले जिवंत आस उसरू घेतर आस कसं करचें म्हूण कळना परस्पर समालोचन केलें हे रायाक कशी सांगचे अर्ध भाग जाले चेडून जाल्ल्यांचे म्हूण सांगून ते दोनी विसर्जन करचे लायक म्हूण सांगून ते कसं करचें एक हात एक पांय एक दोळ आसूचे चेरडाक घेवन कसं करचें पळयतना विकार विकृत दिसता म्हणून जीव आसता चेरडाक कसं करचें म्हूण सांगून राणी दोग जणी तांगेले दासिले सांगता की ते आमगेल्या सुतवान ते अरमने भायर व्हरून उडयाचें म्हूण तांणी थंय शिशूंक उड्डयलें ಸ್ವಲ್ಪ वेळान तेंच्या स्थळाक रक्त मांस भक्षण करता राक्षसी तिगेलें नांव जरा म्हूण तिका मांसाचे रक्ताचे परंबळ येता ती पळयता वस्त्रां भितरी ते दोनी सन्न चेडूं अर्द भाग आसूचे ते सुतवान दवरला म्हूण सांगून ती लेखतकय हें ಒಟ್ಟು कोरया हें चेडा वरू सुलभ जाता म्हूण सांगून ती दोनी भागय ಒಟ್ಟು करतना एक पवाड म्हूण येता वयबे ते सगळेची एक शिशू जाल्ला ते राक्षसीक उब्बारू जायनाका तितली झड जाला ती ते चेरडाक कसल करता म्हळ्यार पांयचे दिसा आमी पळया
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.